नमस्कार. अगदी लहान वयापासूनच मुलांना संगीताचे वेगवेगळे अनुभव देणं का गरजेचं आहे आणि ते कसे देता येतील याच विषयी आज आपण बोलणार आहोत राधिका जोशी यांच्याशी. राधिका ही शास्त्रीय संगीताची अभ्यासक आहे, कलाकार आहे. ती स्वतः एक आईसुद्धा आहे आणि लहान मुलांना शास्त्रीय संगीत सोप्या पद्धतीने कसं शिकवता येईल यासाठी ती वेगवेगळे वर्कशॉप्ससुद्धा घेते. चला तर मग गप्पा मारूया राधिकाशी. राधिका, तुझं मनापासून स्वागत. एकूणातच आपल्या आयुष्यामध्ये डिरेक्टली इनडिरेक्टली संगीत असतंच. मग प्रत्येकजण, मला असं वाटत नाही कोणी असेल की जे गाणंच ऐकत नाही, असं कोणी नाही. पण लहान मुलांना अगदी लहान वयापासूनच संगीताच्या जवळ त्यांना नेऊन जाणं का गरजेचं आहे, याविषयी तू काय सांगशील? त्याचं उत्तर ॲक्च्युली तूच दिलंस ना, की प्रत्येकाच्या आयुष्यात आपण आनंद असला तरी गातो, दुःख झालं तरी गातो, एकटे असले तरी गातो, ग्रुपमध्ये पार्टी असली तरी गातो. अगदी कुठल्याही प्रसंगी एक्सप्रेस करण्यासाठी आपण गातो. आणि हे जे एक्सप्रेशन असतं ते खूप नैसर्गिक आणि नॅचरल एक्सप्रेशन आहे. त्या एक्सप्रेशनलाच जर थोडं चॅनलाइज केलं, एक्सपोजर दिलं, की आपण कसं गातोय, काय गातोय नक्की, तर तो अनुभव आपल्यालाच जास्ती समृद्ध करतो. बरोबर. म्हणून गाण्याचं एक्सपोजर असणं, गाणं थोडं शिकणं, गाण्याबद्दल माहिती असणं हे प्रत्येकाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे जसं आपण सर्दी झाली आहे तर तुळस खावी, गुळण्या कराव्या, हे किती बेसिक, हे काय डॉक्टर्सना माहिती असतं, म्हणजे डॉक्टर की करायची गरज आहे ना, बेसिक आहे. तसे जे कॉमन सेन्स आहे, आपल्याला जीवनात जे काही कॉमन गोष्टी माहिती असाव्यात, त्यापैकी गाण्याची पण थोडी 7 सूर आहेत. बरोबर. सारेगमपधनी आहेत, रे साच्या पेक्षा उंच आहे. हे जे एकदम बेसिक आहेत ते कळलं तर आपल्याला गाण्यातनं स्वतः गाताना पण जास्त आनंद मिळू शकतो, दुसऱ्यांचं गाणं ऐकताना पण जास्त आनंद होऊ शकतो. वी कॅन एन्जॉय दिस मीडियम ऑफ एक्सप्रेशन मच मोर, असं म्हणून गाणं सगळ्यांच्या आयुष्यात असावं असं मला नक्की वाटतं. लहान मुलांच्या बाबतीत म्हटलं तर अगदी कधीपासून आपण संगीताचे अनुभव द्यायला पाहिजेत आणि कसे? पोटात असल्यापासून. म्हणजे सगळे म्हणतातच ना, की आईच्या पोटात असताना गाणं जितकं आपण बाळाला ऐकू तितकं चांगलंच आहे ते बाळासाठी. बरोबर. त्यामुळे लहान मुलाला जेव्हा जन्म होतो मुलाचा, तेव्हा झोपवताना गाणी आपण ऐकवतोच. आई काहीतरी थोपट झोपवते बाळाला. पण बॅकग्राऊंडमध्ये पण कायम काहीतरी गाणं सुरू असलं तर त्याची सवय लागते मुलांना आणि ते सबकॉन्शियसली आपल्या मनात कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट करत असतं. त्यामुळे वेन टू स्टार्ट 0 इज द आन्सर इन टर्म्स ऑफ एक्सपोजर. राईट. ऐकवणं, कॉन्शियसली ऐकवणं. बरोबर. की कुठेतरी काहीतरी इन्स्ट्रुमेंटल म्युझिक बाजूला चालू आहे इन द बॅकग्राऊंड, गाडीत कुठेतरी जातोय तेव्हा क्लासिकल ऐकूयात. थोडा एफर्ट करावा लागेल मे बी, पण सोपं आहे ना. आता तर युट्यूबमुळे इतकं ॲट युअर फिंगर टिप्स आहे सगळं. खरं. त्यामुळे त्या वातावरणात कायम असणं, आणि अगदी कायम पण नाही, पण मे बी दिवसात नाही, सकाळची सुरुवात, आपण दिवसाची सुरुवात क्लासिकल ऐकून करतो, किंवा झोपताना बाळाला कायम कोणाची तरी बंदिश लावून झोपवतो. माझे खूप स्टुडंट्स आहेत, ते मला आठवणी सांगतात की माय डॅड यूज टू ऑलवेज सिंग दिस वन बंदिश फॉर मी. ओ, इट इज इन बिहाग, आय नेव्हर न्यू. राईट. पण असोसिएशन झालं होतं ना मग तिचं त्या कॉम्पोजिशनशी. बरोबर. त्यामुळे असे एक्सपोजर्स खूप छान असतात मुलांसाठी. तू म्हणतेस तसं दिवसाची सुरुवात किंवा रात्री झोपताना, आणि संगीत इन अ वे काय म्हणता येईल त्याला, जो काही त्यावेळेचा जो काही माहोल आहे त्याला सूट होणारं ते वातावरण त्या संगीतातून आपण देऊ शकतो. बरोबर. म्हणजे ऍक्च्युली एक आता वेबसाईट आहे, संगीत संवाद त्याचं नाव आहे बहुतेक, नावडीकर, हेमंत नावडीकर म्हणून आहेत, ते चालवतात ते. त्या वेबसाईटवर रागाच्या वेळेनुसार राग ते प्ले करतात. मस्त. म्हणजे समयचक्राच्या नुसार रोज त्यांची वेगवेगळी प्लेलिस्ट असते, वेगळे आर्टिस्ट असतात, आणि ते छान क्युरेट करतात. इन्स्ट्रुमेंटलिस्ट असतात, वोकलिस्ट असतात, यंग आर्टिस्ट, सिनियर आर्टिस्ट. त्यामुळे ज्यांना माहिती नसेल ना की सकाळी कुठला राग गातात, संध्याकाळी कुठला राग गातात, का काय नक्की शोधायचं, कुठे शोधायचं, संगीत संवाद चालू द्यायचा. सकाळी ते सकाळचेच राग लावतील, रात्रीचेच राग ऐकवतील. सुंदर. संगीत संवाद हे नक्की लक्षात ठेवा. हो, आता तू सांगतेस तेव्हा मला असं वाटतं राधिका, की जे माझ्यासारखे पालक आहेत की आम्हाला असं काही शास्त्रीय संगीत किंवा इतर इन्स्ट्रुमेंट्स याविषयी फारशी ओळख नाहीये, पण आवड आहे आणि असं वाटतं की मुलांपर्यंत ते पोचवावं,
तर आम्ही घरी काय लावत असू, कदाचित सिनेमातलं गाणं हो. लावत असू किंवा त्यातले पण म्हणजे काही सायलेंट, काही वेळेला धांगड-धिंगा असणारी. तर ज्यांना काहीच माहिती नाहीये त्यांनी आम्ही सुरुवात कुठून करावी मुलांना ऐकवायची? हल्ली तर इतकं सोपं आहे ना, YouTubeवर क्लासिकल म्युझिक ऑफ इंडिया असं हं. जरी तू टाइप केलं, इंडियन क्लासिकल म्युझिक राइट. असं टाइप केलं सध्या, तर रागांची प्लेलिस्ट येईल. बरोबर. कोणाचा तरी व्हिडिओ येईल, मे बी किशोरीताईंचा येईल, मे बी प्रभा अत्रेंचा येईल, मे बी शुभा मुद्गलचा येईल, आरती अंकले, कोणाचाही, राइट. व्यंकटेशजींचा येईल. कुठपासून सुरुवात करा हं. आणि मग तिथनं इट्स अ क्लिक अवे लिटरली. त्यामुळे राइट. मग तुम्हाला असं वाटू शकतं, अरे वाह! ह्यांचं मला फारच आवडलंय गाणं. मग त्यांचे मस्त. बाकी कुठले राग आहेत राइट. किंवा हल्ली मुलं पण सांगतात ना, मुलं फार चुझी हो. असतात हल्ली. त्यामुळे मला हा काका आवडलाच नाही, मला ती आजी खूप आवडली, असे हो. मुलं सरळ सांगतात. तर मग ठीक आहे ना, त्या आजीची रेकॉर्डिंग्ज ऐका. येस. पण हल्ली YouTube मुलं बघतातच हं. आहेत. तर कुठलेतरी कार्टून बघण्यापेक्षा म्हणजे तेही दाखवा. पण इन ॲडिशन मी माझ्या मुलाबरोबर तसं करते, की अर्धा तास स्क्रीन टाईम असतो त्याचा. बरं. 15 मिनिटं त्याच्या चॉईसचं टॉम अँड जेरी सध्या चालू आहे त्याचं. 15 मिनिटं गाण्याशी रिलेटेड एक व्हिडिओ बघायचा, मस्त. की 15 तू चूज कर. हं. तुला पाहिजे तर सारंगी ऐक, पाहिजे तर सतारा, काय पाहिजे ते ऐक. हं. पण 15 मिनिटं गाण्याशी रिलेटेड एक व्हिडिओ बघायचा. सुंदर. असं मग हळू-हळू काल मी तो राग ऐकला होता, तेव्हा एंडला हा सजेशन म्हणून आला, तर आज मी तो ऐकून बघतो. असं हे मुलंच सुरू स्वतः होणार आहे. मुलंच स्वतः चूज करतात. कारण शक्यतो आपण जी काय YouTubeवर असलेली बडबड गीतं असतील, हो. तीच जास्तीत जास्त पालक आम्ही बऱ्यापैकी मुलांना ऐकवतो. तर त्याच्यापेक्षा हे खरं मला असं वाटतंय, की आमच्यासाठी पण, आई-बाबांसाठी पण हो. एक छान ते हे असेल, की ते एक्सप्लोअर करणं आणि आणि YouTube आहेच, म्हणजे कन्व्हिनियन्ससाठी आपण सगळेच YouTube बघतो. अगदी. पण पुण्यासारख्या शहरात कार्यक्रमाला घेऊन जायला पाहिजे. ही माझी म्हणजे खूप मनापासून विनंती आहे सगळ्या पेरेंट्सना, बरं. की कार्यक्रम इतके होत असतात. हो. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात. छान सुंदर क्युरेटेड कंटेंट असतं. डान्सचे कार्यक्रम होत असतात, इन्स्ट्रुमेंटल असतं आणि यंग ऑडियन्स नसतो. बरोबर. आणि पालक खूप सिन्सिअरिटीने मुलांना क्लासला पाठवतात. हं. पण मुलं जी शिकतायत क्लासमध्ये त्याचं मॅनिफेस्टेशन काय आहे हे मुलांना दाखवण्यासाठी कार्यक्रम बघणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. त्यामुळे महिन्यातनं एकदा ॲटलिस्ट हं. कार्यक्रमाला नेलंच पाहिजे. तो अनुभव इतका एनरिचिंग असतो, हो. की फोन बाजूला ठेवून कार्यक्रमात काय असतं, इट इज आर्ट बीइंग क्रिएटेड Right. लाईव्ह ॲट दॅट मोमेंट. हं. आणि कलाकार म्हणून ऑडियन्सच्या रिॲक्शनवरनं कलाकार पुढचं आवर्तन किंवा पुढचा आलाप, फीडबॅक म्हणजे त्याच्यात एक म्हणजे तुमच्या एनर्जीवरनं आम्ही गात असतो. बरोबर आहे. त्यामुळे द आर्ट दॅट इज क्रिएटेड इज व्हेरी युनिक राइट. अँड व्हेरी स्पेशल, एस्पेशली क्लासिकल म्युझिक हं. मध्ये. म्हणजे त्याच्यात असं नसतं की मी 3 वेळेला ही ओळ गाईन, मग 4 वेळेला ठरलेलं बरोबर. ऑर्केस्ट्रेटेड नसतं. राइट. त्यामुळे मला वाटतं की शास्त्रीय संगीत ऐकण्याचा जो अनुभव असतो ना, तो मुलांसाठी पण खूप स्पेशल असतो. खरं. कारण इट इज आर्ट बीइंग क्रिएटेड ॲट दॅट मोमेंट. हे तेव्हा त्यांना नसेल कळत, पण दे वर पार्ट ऑफ दॅट एक्सपिरियन्स. ते कुठेतरी त्यांच्या फिजिकल, इमोशनल, इंटलेक्च्युअल बिईंगमध्ये असणार. बरोबर. ते आणि कधी ना कधी ते येणार कधी आहे. ना कधीतरी त्यांना एनरिच करणार. बरोबर. अँड इट विल हेल्प देम एक्सप्रेस इन देअर ओन वे. बरोबर. म्हणजे असा विचार करायची गरज नाहीये, की 3च वर्षाचं मूल आहे आणि त्याला ह्याला काय काय कळणार आहे. समजणार? समजायसाठी आपण नेहमी जातच नाही. अनुभव. आपण अनुभवातनं घेत असतो. खरं आहे. एरोप्लेन पकडायला एअरपोर्टमध्ये फ्लाईट डिले झाली आणि 4 तास मी कंटाळलो फ्लाईटवर बसून. हा पण एक अनुभव घेत असतो ॲज अन खरं. इंडिव्हिज्युअल. तेव्हा काय वाटलं, हे झालं, ते झालं वगैरे वगैरे. तसाच मी कार्यक्रमाला गेलो, काहीतरी मी ऐकलं, मला ते अजिबात नाही आवडलं, काहीतरी आऊ करत होते ते लोक. ठीक आहे, तरीही लेट तिथे- इट बी. राईट. पण हा अनुभव येऊ दे, त्याला चर्चा करू दे. मग कोणतरी सांगेल की अरे आऊ म्हणजे काय तुला माहितीये का, राईट. त्याच्यात सूर होते, काहीतरी चर्चा होईल ना. बरोबर मग आहे. परत एकदा जाऊन बघूयात, किंवा मग आता आऊ नको, आपण इन्स्ट्रुमेंटल ऐकूयात, राईट. डान्स बघायला जाऊयात. हं. पण म्हणून एक्सपोजच नाही करायचं की ह्यांना आवडणारच नाही किंवा कळणारच नाही. हे गाणं नाही. कळायसाठी नसतं, खरं गाणं आहे. अनुभवायसाठी असतं, अगदी. कुठली पण कला. त्यामुळे तुम्ही कळायला जाऊच नका तिथे. डोंट गो देअर टू अंडरस्टँड आर्ट, बरोबर. गो देअर टू एक्सपिरियन्स अँड अप्रिशिएट इट अगदी ॲट बरोबर. ऑल एजेस. म्हणजे खरं आहे. म्हणजे मुलांनाच कशाला, हो. आपणही आम्हीही नाही जातो तर ते हो. निदान ते ठरवून जायला पाहिजे त्या महिन्यातनं दृष्टीने. एक कार्यक्रम तर अगदीच डोळेवर, आणि एवढे फुकट पण असतात पुण्यात खरं. कार्यक्रम, तर अगदी. मॉनिटरी पण काही एक्सक्यूज नाहीये येस. न जाण्याचा. आता याला धरूनच मी पुढचा प्रश्न तुला विचारणार आहे, की आपण संगीतातनं तुला काय वाटतं, की मूल जेव्हा ऐकत असेल, हळूहळू पुढे शिकायला लागत असेल संगीत, तेव्हा
काय मिळतं किंवा त्यातून एकूणातच पर्सनॅलिटी असेल, काही हं. प्रमाणात कदाचित मेंदूचा विकासही असू शकेल. हो. काय मिळतं त्यातून? सो सायंटिफिकली मी नाही बोलू शकणार. पण ॲज अ पेरेंट, ॲज अ टीचर अँड ॲज अ म्युझिशियन हं. ह्या अनुभवावरनं इतकं तर नक्की कळतं, की बैठक तयार होते. हं. अर्धा तास मांडी घालून एका ठिकाणी काही न लिहिता, बरोबर. काही न वाचता, काही न बघता बसायचं. हं. ह्या फॅकल्टीज कधी डेव्हलपच होत नाहीत. कारण शाळेत टीचर काहीतरी बोर्डवर लिहित असते, ते आपण कॉपी करत असतो. काहीतरी युअर ऑलवेज एंगेजिंग राइट. फिजिकली आणि काहीतरी एक नॉन ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये चालू असतं. गाण्याच्या क्लासमध्ये आपण ऐकतोय आणि रिप्रोड्यूस करतोय, ऐकतोय, रिप्रोड्यूस करतोय. सगळंच ॲब्स्ट्रॅक्ट आहे. बरोबर. पण मुलं इतकी पटकन एकत्र येतात. म्हणजे दंगा करणाऱ्या क्लासरूमला 2 मिनिटात शांत कसं करायचं असेल, तर एक गाणं गायला सांगा त्यांना. खरंय. सगळे गायला लागतात आणि टीचर्स यूज दिस. हो. की खूप काहीतरी असं चलबिचल होत असलं, की चला लेट्स गेट टुगेदर अँड सिंग अ सॉन्ग, असं खूप टीचर्स वापरतात हे. त्यामुळे ते एक स्थिरता मनाची, ॲबिलिटी टू फोकस, ॲबिलिटी टू क्वायटन. राइट. कारण सारखं नाही तर व्हिडिओ बघून, स्क्रीन टाईम करून काही ना काहीतरी चलबिचल सतत. चलबिचल असतात खूप मुलं. तर ते नुसतं तंबोरा ऐकायचं आहे मला आणि त्याच्यात तो सूर ऐकून ट्याव 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 असा जो काही बॅकग्राऊंड तंबोरा मस्त. एवढंच करायचंय. पण हे कधी करायला लावतो आपण? कधीच नाही. बरोबर. त्यामुळे जे गाणं शिकून अनुभव आपण मुलाला देऊ शकू, ते बाकी कशातनं नाही देऊ शकत. आणि अगदी त्यामुळे हे बरोबर. दिलंच पाहिजे. खरंय. पेरेंट्स म्हणून किंवा एज्युकेटर्स म्हणून. अगदी. आता मी थोडंसं तुला मागे नेते, पण अगदी तान्हं बाळ आहे किंवा असं म्हणूया 5-6 महिन्यांचं बाळ आहे, ज्याला आपण बोललेलं कळतंय. तर सोप्या-सोप्या ह्याच्यात ताल, ठेका, लय हे कसं पोहोचवू शकतो? असं काहीतरी उदाहरण किंवा असं सांगू शकशील का? मी ॲक्चुअली लहान बाळ कधी माझ्या मुलाचा पण अनुभव आणि कोणी अजूनही लहान छोटे बाळ दिसलं, कधी आलं हां. कडेवर घेतलं, "सा म्हण सा" असंच करते. मस्त. म्हणजे मुलं माझ्याकडे बघत बसतात, ही काय हिला काय झालं एकदम. ओके. पण कुतूहल तर असतं ना त्यांना. सा असं ओरडलं की ते असं बघायला लागतात, की हे काय झालं? असा हा कुठला वेगळाच गंमत. आवाज आला? गंमत वाटते त्यांना. हो. आणि मुलं ना रिदमला खूप रिस्पॉन्ड करतात. बरं. सुराला तर करतातच. आणि दुसरं मला एक वर्कशॉप घेतानाच मला जाणवलं, मुलांना जर क्लॅप करायला सांगितलं, हं. काही मुलं करतात हं. एका स्पीडमध्ये, पण हो. जनरली त्यांना अवघड, म्हणजे दे फाइंड इट चॅलेंजिंग बरोबर. क्लॅप ॲट द एक्झॅक्ट सेम पेस. राइट. पण ते तालात चालतात. बरं. खूप इझिली तालात चालतात. ओके. पाऊल टाकायला त्यांना तालात काही प्रॉब्लेम नसतो. बरोबर. त्यामुळे आणि वर्कशॉपमध्ये मी हे खूप करते, की तालात चालून दाखवा. मग ते मुलांना एंगेज होतं. मग आता डबल स्पीडमध्ये पटपट, पटपट चाल. मस्त. म्हणजे काय तू डबल असं दुपटीत चाललास. मग आता त्याच ह्याच्यात क्लॅप कर. असं म्हणजे एकदम लहान मुलांची कदाचित नाही हे करता हो. येणार. सो लहान मुलांना मग टाळ्या वाजवायला आपण शिकवतो. तर मग त्याच्याबरोबर गायला पण शिकू शकतो. सा रे ग म प ध नि सा. मी गाते तू टाळी दे. तू टाळी वाजव. तू टाळी वाजवल्यावर मी त्या स्पीडमध्ये गाणार. असे गेम्स खेळू शकतो. म्हणजे राइट. अशी मी टाळी वाजवली तर मग सा रे ग. मग आता तू स्पीड चेंज कर. असं कर. सा रे ग म प ध नि सा. असं मस्त. असे जे काहीतरी म्हणजे रिदम आणि नोट्स इंटरप्ले करत करत थोड्या मोठ्या मुलांसाठी, एकदम धान्या बाळासाठी बरोबर. नाही होणार हे. पण असे जे काहीतरी खेळत मिळत गमती जमतीत मजा गाणं येईल. त्यांच्या जीवनात आणलं बरोबर. तर ते म्हणजे एक मला एका स्पिकमॅकेच्या सेशनमध्ये एक ट्रेनिंगमध्ये एकाने सांगितलं होतं की ABC अ आ इ सा रे ग इज व्हॉट वी टीच. राइट. तितकं महत्वाचं आहे ते. बरोबर. आणि सारे ग म्हणजे काय? सारे ग म प ध नि सा आपले 7 सूर आहेत. रे साच्या पेक्षा वरती आहे. ग त्याच्याहून वरती आहे. हे थोडं व्हिज्युअलाइज करण्यासाठी म्हणजे एक अशी फुटपट्टी घेऊन सारे ग म प ध नि सा ते त्यांना व्हिज्युअलाइज करता आलं की सा प सा की मग जसं आपण स्पेलिंग RADHIKA राधिका हे मी लहानपणापासून कंडिशन्ड आहे माझं ब्रेन स्पेलिंगवरनं प्रोनाऊन्स करायला. ते आपण बरोबर. फोनेटिक्स वगैरे जे काय शिकतो तसं मी जेव्हा प म ग रे सा वाचते, प म ग रे सा असं मला ते ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. सा रे बरोबर. ग म प सा प म ग रे सा, सा प म ग रे सा. हे सबकॉन्शियस लेवलला नेलं ना आपण मुलांना
म्हणजे इतकं एक्सपोजर येतं की दिस बिकम्स सेकंड नेचर टू देम. तर मग त्यांचा गाणं ऐकतानाचा जो अनुभव असेल तो तो छान. खूप एनरिच्ड असेल. अगदी. दे विल बी एबल टू टेक इन सो मच मोर फ्रॉम द राइट. म्युझिक इफ दे वेर टॉट दीज बेसिक. अगदी. आणि तू म्हणतेस तसं की हे लहान वयात सोपं आहे, म्हणजे मोठं होऊन हे एक्सपोजर नक्कीच. देण्यापेक्षा जितकं लहान वय नक्कीच. असेल तेवढं. आत्ता मला नवीन लिपी, आता मी बँगलोरला जाते बरेचदा, मी खूपदा ट्राय केलंय कानडी लिपी शिकायचा. हम्म. मला जाम जमत नाहीये ते. राईट. सो पण माझ्या मुलाला जमलंय, तो सगळं पूर्ण बाराखडी कानडीमध्ये लिहितोय मस्त. एका महिन्यात. बरोबर. तसंच आहे ना, कुठलाही विषय लहानपणी आपल्याला जर इंट्रोड्यूस केला, आणि आमच्याकडे खूप स्टुडंट्स येतात, ते म्हणतात की मला लहानपणी शिकायचं होतं तेव्हा काही जमलं नाही. हम्म. आता मग ॲडल्टहुडमध्ये आपण कॉन्शियस होतो खूप गायला, म्हणजे जरा असा बरोबर. आवाज कधी वापरलाच नाहीये, कधी असा सा सा असं कधी ते हो. मसल्सच यूज नाही केले, माहिती हो. पण नसतं. छोटी मुलं फटाफट गाऊन जातात. बरोबर. छोटी मुलं खूप रेअरली असं होतं की सा रे ग म प ध नि सा असं त्यांना गाता येत नाही. हम्म, म्हणजे हम्म. सा रे ग म प असे ॲडल्ट असं. खूप येतात, हा. कारण आपण तसे मसल्सच वापरले नाही बरोबर. तिथे. सा रे ती प्लेसमेंट करायला इट्स व्हेरी इंट्युटिव्ह फॉर चिल्ड्रन. राईट. त्यामुळे ते त्यांना लहान वयातच शिकवलं तर ते ब्रेन्स आर वायर्ड टू सोक इन एव्हरीथिंग दॅट दे आर एक्सपोज्ड. राईट. त्यामुळे ते होऊन जातं सहजपणे. आणि देन इट्स पार्ट ऑफ देम. इट्स स्विमिंग शिकण्यासारखं आहे ते, बरोबर. की तो सुरेलपणा, सुराचं अंतर, सूर म्हणजे काय, या कन्सेप्ट राहतात. तुम्ही करिअर म्हणून करा, नका करू, पुढे विशारदची परीक्षा द्या, नका ते देऊ, बसतं डोक्यात. गाणं इज पार्ट ऑफ युअर एक्झिस्टन्स. राईट. म्युझिक इन बरोबर. व्हॉट एव्हर फॉर्म, इन्स्ट्रुमेंट म्हणा, हे म्हणा, वेस्टर्न म्हणा, इंग्लिश म्हणा, कुठलंही म्युझिक इज पार्ट ऑफ युअर बिईंग. ते खरं. व्हायला पाहिजे. येस. म्हणजे दॅट वुड रिअली शेप अ पर्सन्स पर्सनॅलिटी, आय फील. अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते. आणि त्यातूनच मला असं वाटतंय की हे जर का कळतंय आता, म्हणजे आय एम शुअर जे पालक बघतायत त्यांना पण, आणि पटतंय, तर एक्सपोजर देणं म्हणजे काय, म्हणजे आता हे तू सांगितलंस की वेगवेगळ्या कार्यक्रमांना न्या, हो. ते सोडून आई वडील काय करू शकतात हे. आणि दुसरं म्हणजे मोठा भाग जो आहे तो म्हणजे शाळांचा, कारण हो. मुलं भरपूर वेळ शाळेमध्ये शाळेतच पण असतात. घालवतात. हो. आणि तू जसं मगाशी म्हटलीस की ABCD आणि हे सगळं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं जर का हे सुद्धा आहे, हो. तर शाळा पातळीवर पण काय काय गोष्टी करता येऊ शकतात. हो. शाळांमध्ये ॲक्च्युली स्पिकमॅकी खूप प्रयत्न करते कार्यक्रम शाळांमध्ये करायचं. तसंच बैठक फाउंडेशन आहे, मंदार आणि दाक्षायणी म्हणून आहेत पुण्यातले, ते बर. करतात. तर बैठक फाउंडेशन थ्रू शाळांमध्ये कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात, की यंग आर्टिस्ट शाळांमध्ये जाऊन परफॉर्म करतात. बर. मी तसंच पुण्यात एका शाळेत गायले होते. हम्म. त्या शाळेतल्या मुलांनी, इस्लाम एरियामधली थोडी पुण्याच्या बाहेरची आउटस्कर्ट्सची शाळा होती, त्यांनी कधीच तंबोरा, पेटी, तबला ह्यापैकी काहीच बघितलेलं नव्हतं. बर. पुण्याच्या आउटस्कर्ट्सला. सो बाकी अजून लांब गेलं की आपल्याला माहितीच आहे अजून काय होईल. सो इट इज व्हेरी सॅड, इट इज व्हेरी हम्बलिंग इन अ वे, की आपल्याला जे पुणं आणि कल्चरल कॅपिटल वाटतंय ते आपल्या म्हणजे खूप लिमिटेड ह्याच्या सीमित आहे. हो. अँड वी हॅव टू स्टेप आउट ऑफ दॅट झोन विथ आवर आर्ट फॉर्म. सो बैठक फाउंडेशन खूप सुंदर काम करत आहे. आणि तसं जितक्या शाळा बैठकशी फॉर एक्झाम्पल कोलॅबरेट करू शकत असल्या, बरोबर, तर दिस एक्सपिरियन्स ऑफ, म्हणजे आपण कार्यक्रमाला जातो, मोठ्या आर्टिस्टला लांबून स्टेजवर बघतो, हे एक छान एक्सपिरियन्स आहे. तोच आर्टिस्ट जेव्हा शाळेत येतो तेव्हा वेगळ्या रूपात येतो, इन्फॉर्मल असतो, एक ताई किंवा दादा किंवा मावशी म्हणून आलेला असतो. बरोबर. त्यामुळे मग प्रश्न विचारायला एनकरेज करतो, की काय मी नक्की काय गायले, तुला काय वाटलं, छान वाटलं, उदास वाटलं, सिम्पल ह्याच्यावर. तसे एक्सपिरियन्सेस जर शाळेनी एनकरेज केले, की अजून खूप बाकी पण बरेच NGOs आहेत जे हल्ली असं करतायत, किंवा वाद्यांची ओळख करून देणं. म्हणजे अजूनही बरेचदा मी बघितलंय शाळांमध्ये गिटार असतं, ड्रम्स असतात, काय भरपूर कीबोर्ड्स असतात, पण पेटी तंबोरा नसतो. आता आपल्या देशात आपली वाद्य ही मुलांनी बघितली पाहिजेत. मोस्ट चिल्ड्रन सरोद आणि सतारमधलं फरक नाही सांगू शकणार.
आणि का? कारण ते आपण बघितलंच शिकवलं नाही. नाहीये. हो. आपण दाखवलंच नाहीये कधी. त्यामुळे पेरेंट्स काय करू शकतात, तर मग एक दिवस जसं आपण वेगळे-वेगळे मॅप बघूयात. म्हणजे मी हे माझ्या मुलाबरोबर खूप करते, की हां. जनरल Google मॅपवर जाऊन झूम इन करून कझाकिस्तानच्या शेजारचे देश कुठले वगैरे मला हां. खूप मजा येते. हं. तसं एक दिवस वाद्य कुठली आहेत बघूयात बरं. हं. मला एकदाच फक्त एक स्टिकर बुक मिळालं होतं इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इंडियाचं. बरं. माझ्या मुलासाठी मी घेतलं होतं. तसे काहीतरी आपण अजून मुलांसमोर ठेवल्या पाहिजेत गोष्टी, बरोबर. की आपल्या कल्चरमध्ये आपल्या मातीतनं आलेल्या वाद्यांची माहिती असणं, त्यांचं मेकॅनिझम काय, मे बी फिजिक्सच्या क्लासमध्ये हे असू शकतं. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स, बरोबर. इंडियन स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्सचं काय मेकॅनिझम आहे, हं. इंडियन पर्कशन इन्स्ट्रुमेंट्सचं काय, हाऊ इज द साऊंड जनरेटेड, साऊंड हं. वेव्हजबद्दल तुम्ही शिकवता, तेव्हा याच्यावर तुम्ही थोडं एक अवेअरनेस क्रिएट करू शकता. कारण मुलांना वाद्याला हात नको लावत ना, तुटेल, नको जाऊ, असं नका करू. बरोबर. तुम्ही जा त्याच्याबरोबर, प्लग करू द्या. हं. त्यातनं जो झंकार क्रिएट होतो, दॅट माइट इग्नाइट युअर चाइल्ड्स क्युरिओसिटी ना, की अरे बरोबर. वाह! हे काय मस्त आहे, मला पण बघायचंय, मला पण वाजवायचंय. मग हे कसं बरं वाजलं? खाली तो ब्रिज आहे, तो कशासाठी आहे? तिथे दोरा कशाला लावलाय? हं. हे सगळं दाखवा, त्या मुलाला बोला. एक्सपिरियन्स करू द्या, प्रश्न विचारू द्या. म्हणजे मग कुतूहल निर्माण होतं ना. आता काय होतं, बरेचदा पालक क्लासला लावतात. हं. तिथे सोडतात आणि पिकअप करतात. असं नाही. तुम्ही हं. मुलांना लार्जर पिक्चर दाखवलं पाहिजे. मनापासून त्यांना त्या आत्मीयता निर्माण करून दिली पाहिजे, मदत केली पाहिजे त्यासाठी. बरोबर. तर प्रेम निर्माण होईल संगीताविषयी. बरोबर. तर ते त्यांच्या आयुष्यातला एक भाग बनेल. अगदी. तू क्लासेसचं म्हटलीयेस त्याच्यावरून मला विचारायचं आहे, की बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, की मुलांना शास्त्रीय संगीत असेल तर कुठल्या वयापासून त्यांना शिकवायला सुरुवात करावी? अं, सो जनरली शिकणं म्हणजे क्लासला मी जाऊन काहीतरी कुठला तरी एक राग, एक बंदिश शिकून आले. या स्टेजला जनरली 6 ते 8 वर्षाला सुरू करायला हरकत नाही. म्हणजे मुलं एकदा पहिलीत गेली, थोडं आई-वडिलांपासून लांब राहायला शिकली, हं. वहीत काहीतरी लिहून घ्यायला शिकली किंवा कोणीतरी लिहून गेलेलं वाचायला शिकली, की मग ती प्रोसेस सोपी होते. त्यामुळे बरोबर. जनरली शाळेत एकदा जायला लागली मुलं, की शिकायला हरकत नाहीये. हं. व्होकल इन्स्ट्रुमेंटला थोडा अजून वेळ लागतो. एस्पेशली म्हणजे सतार, व्हायोलिन, सरहोद या इन्स्ट्रुमेंट्सना बोटांना बरोबर. फिजिकली मुलांना बसून ते इन्स्ट्रुमेंट धरून पुढे काहीतरी करायला थोडा अजून वेळ लागतो. पण तबला खूप लहानपणापासून शिकवताना मी बघितलंय. ते थोडं ना टीचर स्पेसिफिक आहे, की हं. तुमच्या एरियातल्या टीचर्सना काय कम्फर्ट आहे. हं. पण शिकण्याच्या पेक्षा त्याच्याही आधी हं. एक्सपोज करणं हे महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि त्यामुळे माझी पालकांना अशी रिक्वेस्ट असेल, की मुलांना क्लासला तर नक्कीच न्या. हं. पण खूप लहान वयात म्हणजे 3-4 वर्षाची असल्यापासून जेव्हा मुलं थोडी बसायला लागतात, सीनियर केजीमध्ये वगैरे जायला लागली, की कुठल्यातरी क्लासमध्ये नुसतं बसायला जा. हं. ऐकायला, ऐकायला जा, बघायला. बघायला जा. कसं शिकवतायत, गुरुजी मध्ये बसलेत, तालीम देतायत, हं. मुलं कसं शिकतायत, वही पेन्सिल नाहीये. हं. मग कसं लक्षात ठेवतायत, मग गातायत का तबला वाजवतायत का ऐकतायत का एक मुलगा कोपऱ्यात बसून तबला वाजवतोय, एक पेटी वाजवतोय, बाकी सगळे गातायत. हं. मग ते गातायत तेच पेटीवर वाजताय का पेटीवर वेगळंच काहीतरी वाजताय, हे सगळं मुलांना नुसतं बघू द्या. बरोबर. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे क्लास असेल तिथे लहान मुलांना घेऊन जा आणि ते दंगा करायला लागले की मग डिस्टर्ब होत असलं तर मग बाहेर या. पण बरोबर. एक 15 मिनिटं तरी परमिशन मागून हं. जस्ट बघू द्या मुलांना, अगदी. हे काय चाललंय. त्यांनी पण एक खूप क्युरिओसिटी निर्माण होते. कारण तुम्ही तुमच्या इकोसिस्टममध्ये पाहिजे ते. मुलं जेव्हा क्रिकेट बघतात, हो. तेव्हा खेळावं त्यांना असं. बॅट हातात धरावीशी वाटते. हं. एवढा IPL हे ते एवढा जेव्हा बॉम्बार्डिंग होतं, तेव्हा मुलांना तो जर्सी घालायची इच्छा होते. मग बॉल कसा टाकला ह्याची क्युरिओसिटी निर्माण होते. तसं तुम्ही न करता पेरेंट्स डायरेक्ट क्लासला पाठवतात. हो. मग इट्स लाइक ग्रीक अँड लॅटिन टू देम. खरंय. काहीतरी सारे ग म पलटा सारे ग रे ग म ग म प करून घेतला. मग बरोबर. बोरच होणार ते. कशाला सारे ग म करतोय आपण? कारण आपल्याला तसं गायचंय. ती मावशी गायली होती ना स्टेजवर, तसं गायचंय. ते चित्र दाखवा ना मुलांना. ते तेवढ्या सहज व्हायला ते पाहिजे. सहज व्हायला पाहिजे खरंय. किंवा ते त्यांच्या आयुष्यातला एक नॉर्मल भाग व्हायला पाहिजे. असं फार बरोबर. एक्स्ट्रा करिक्युलर नको. नाहीये. इट शुड बी पार्ट ऑफ देअर रूटीन, देअर लाईफ. राइट. अगदी. हा मुद्दा खरंच मीही विचार नव्हता केला जसं तू आत्ता सांगितलंस, हां. एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने. तर नक्की आम्ही त्याचा विचार करू, की सहज मुलांना हा अनुभव कसा मिळू शकेल बरोबर. याविषयी. म्हणजे अजून एक पेरेंट्सना सांगायसाठी, की बरेचदा मुलांना क्लासला सोडतात हं. किंवा
छान टीचर कोण आहे? हे मला खूप विचारलं जातं, की माझ्या मुलीला गाणं शिकायचंय, एक छान टीचर सजेस्ट करा. आता छान आणि वाईट टीचर्स असतात, मान्य आहे मला. म्हणजे काय, इट अगेन डिपेंड्स ऑन लेवल ऑफ पॅशन, किती पॅशनेटली लहान मुलांशी कनेक्ट करताय. पण त्याच्याच बरोबर पेरेंट्सची पण जबाबदारी असते, की तुम्ही मुलांना क्लासला सोडलं आणि पिकअप केलं. पण हॉबी क्लासेस किंवा हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचं काय होतं, इट्स लिमिट, पेरेंट्सची जबाबदारी इज लिमिटेड टू पिकअप अँड ड्रॉप ऑफ. बरोबर. मग मुलांना ते कळतं, मुलांना ते लगेच समजतं की आई वडिलांना काय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे होमवर्क व्यवस्थित केलेला जातो, होमवर्कच्या वह्या सुंदर अक्षरात लिहिलेल्या जातात, पेन्सिल शार्पन करून शाळेत जातात, सगळं व्यवस्थित होतं शाळेचं. म्युझिक क्लासला जाताना कुठली तरी एक पेन्सिल, कुठली तरी एक वही घेऊन जेमतेम मूल क्लासला येतं. बिफोर नेक्स्ट क्लास आई वडिलांनी काही रिव्हिजन घेतलेली नसते, कारण इट इज एक्स्ट्रा करिक्युलर, हॉबी नाही हो ऐसे गाणं गाणी जाती है. मग टीचर असंच करणार ना. म्हणजे तुम्ही शेवटी विद्या घ्यायला जाताय, ती विद्या आहे, त्याला त्या रिस्पेक्टने बघा त्याच्याकडे, की तुम्ही तुमच्या मुलाला काहीतरी शिकायला पाठवताय. तर जेव्हा काहीतरी मूल शिकतोय, तर घरी येऊन जरी तुम्हाला गाण्यातलं बॅकग्राऊंड नसलं, आता मी जेव्हा मुलाचा अभ्यास घेते तेव्हा मला तो सब्जेक्ट नाही पण समजणार, तो जसं जसं मोठा होईल मला फिजिक्स केमिस्ट्री नाही कळणार, पण काल हा चॅप्टर संपवलाय, मग ह्या चॅप्टरच्या शेवटचे प्रश्न केलेस का तू, एवढं तर कॉमन सेन्सने आपण विचारतो की नाही. मग काल काफी राग शिकलास तू, मग काफी रागची बंदिश कुठली आहे म्हणून दाखव मला. मग मुलाला जर म्हणता नाही आलं तर जबाबदारी वाटते ना, की अरे हो मी शिकलो होतो पण मला नाही म्हणता येत. किंवा काहीतरी लिहून घेताना ह्या शब्दाला काही अर्थच नाहीये, हा काय तू शब्द लिहून घेतलायस, उद्या मॅमना जाऊन विचार, बहुतेक तू चुकीचा कॉपी केलायस. की मुलाला पण वाटतं की अरे दिस इज इम्पॉर्टंट, मला आय नीड टू पे अटेन्शन इन क्लास. तसं होत नाही पालकांकडनं, आणि म्हणून मुलांचा पण सिरियसनेस टुवर्ड्स द आर्ट कमी होतो. बरोबर. मग थोड्या दिवसांनी आहे मला नाही जायचं गाण्याच्या क्लासला, कारण नाही टीचर नाही नीट शिकवत आहे. हे त्यामुळे होतंय कारण आपणच त्याला तेवढं महत्व देत नाही होत. मग बरेचदा होतं, मग काही काही मुलं एकदम खूप पॅशनेट असतात आणि एकदम लगेच ट्यून इन होतात, त्यांना नाही पुश करावं लागत. बरोबर. पण फॉर द मोस्ट पार्ट थोडा एक लहान वयात मुलांना थोडं एक हे लागतो. बरोबर. आणि टीचरचं काम नाहीये ना तू घरी जाऊन गायलास की नाही, रियाज केलास की नाही बघायला. ते तुम्ही त्या जिम्मेदारीने आठवडाभर काम करून पुढच्या क्लासला जायला पाहिजे. त्यामुळे पेरेंट्सना माझी खरंच मी खूप स्टुडंट्स असे बघते, म्हणून मुद्दामून सांगते की पेरेंट्सनी पण, अँड टू बी ऑनेस्ट ॲज अ पेरेंट ऑल्सो इट्स इझी टू स्लॅक ऑफ ना, की जाऊ दे आता हा 1 तास माझा फुटबॉल क्लासला सोडून दिला, आता मला माझा वेळ मिळणार आहे. पण आपण पण विचार करावा की आपण टीचरकडनं जर वेळ घेतोय आणि आपण टीचरकडनं जर अपेक्षा करतोय की त्यांनी माझ्या मुलाला जीव तोडून काहीतरी शिकवावं, बरोबर, तर मी पण त्यामागे थोडा जीव ओतला पाहिजे. नक्की. हा मुद्दा महत्वाचा आहे आणि तो लक्षात घेण्यासारखा पण आहे की हे हॉबी क्लास नाही आहे, कारण खरंच त्या दृष्टीने बघितलं जातं की आठवड्यातनं 1-2 दिवस ते जाणार आहे. आणि मग द फर्स्ट थिंग टू बी कॉम्पेन्सेटेड इज नाही म्युझिक क्लास राहू दे आता ह्या सॅटर्डेला. त्याला तुम्ही त्याचं स्थान दिलं तर तुमच्या आयुष्यात एनरिचमेंट होईल, इफ यू बिलीव्ह इन इट. राईट. अजून एक प्रश्न म्हणजे पालक बऱ्याचदा म्हणजे आईबाबांचीच इच्छा असते की माझ्या मुलांनी गाणं शिकावं, आणि मुलाला कदाचित त्या वेळेला इंटरेस्ट नसेल, वाटत नसेल, तर अशा वेळेला काय करायला पाहिजे? अवघड प्रश्न आहे. आपली जर कन्व्हिक्शन असली की मुलाला थोडं एक्सपोजर पाहिजे गाण्यात, तर मग आपण फर्म राहून वी शुड बी एबल टू से की नो दिस इज इम्पॉर्टंट फॉर यू. पण मग मधला जो होमवर्क आहे तो आपल्याला करावा लागेल, की का बाबा तुला का नाही आवडत आहे, मग टीचर नीट शिकवत नाहीये, मग काय नीट शिकवत नाहीये का, मला काही कळतच नाहीये, मग मी बसू का तुझ्या बरोबर क्लासमध्ये, तू जे शिकलास ते मला म्हणून दाखव, किंवा मग टीचरला रेकॉर्डिंग मागवूयात, मग त्या रेकॉर्डिंग बरोबर आपण दोघं बसून करूयात. जसं कुठला विषय जर शाळेत नाही समजला तर आपण काहीतरी वाचून मुलाला करून घेऊ, तसं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे त्याला, की ठीक आहे आपण करून बघू. तसं पण नाही चाललं, ठीक आहे मग आपण दुसरा क्लास लावून बघू. बरं हे पण नाही आवडलं तर मग आता तू गायच्या ऐवजी तबला शिकून बघ. मार्ग खूप आहेत वेगवेगळे. सो हे सगळं करून जरी मुलाला नाही आवडलं तर मे बी ब्रेक देऊ शकतो. पण त्याच्यात दुसरं असं आहे की मुंबईमध्ये सुरेश वाडकरांची जी अकॅडमी आहे आजीवासन म्हणून, त्यांनी एक खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट काढली होती वाग्यकार म्हणून. तर वाग्यकार त्यांना म्हणतात जे मल्टीफॅसेटेड असतात, कल्यात एका कुठल्या तरी आर्ट फॉर्ममध्ये, म्हणजे जे स्वतः गातात, वाद्य पण वाजवतात, कंपोज पण करतात, असे मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी ज्यांची असते.
तर त्यांनी काहीतरी एक ज्युनियर वाद्यकार का असं काहीतरी किड्स वाद्यकार हं. असं एक काहीतरी हे केलं होतं, की लहान मूल जेव्हा येईल तेव्हा शिकायला, तेव्हा 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पहिला महिना गाणं शिकेल, हं. 1 महिना तबला, 1 महिना कीबोर्ड, हं. 1 महिना अजून काहीतरी गिटार, 1 महिना दुसरं काहीतरी स्ट्रिंग वाद्य, सतार हं. किंवा सरोद असं काहीतरी, की 6 महिन्यात त्याला एक आणि 6व्या महिन्यात मे बी बासुरी, हं. विंड इन्स्ट्रुमेंट, की एक जनरल ओव्हरव्ह्यू मिळतो, की कसं पकडलं जातं हे वाद्य. बरोबर. त्याला फुंकर मारायची बासरी ज्यांनी हातात धरली त्यालाच कळेल, की ते किती बरोबर. अवघड आहे. त्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्या मुलांना वाजवताना बघतो, तेव्हा आपल्याला कळतं, की बापरे! ह्यांनी केवढी मेहनत घेतली असेल. किंवा लिमिटेशन्स कळतात, की ह्या वाद्यातनं असा आवाज काढता येतो, पण तसा नाही काढता येत. ह्या वाद्यातनं असं खूप ह्या पर्पजसाठी सुटेबल आहे. बरोबर. अशी एक वेगळी एक ओव्हरव्ह्यू मिळते मुलांना. त्यामुळे ती पण एक खूप छान कन्सेप्ट वाटली मला, की हं. मुलांना एक चॉईस द्यायचा, की विदिन द स्फिअर ऑफ म्युझिक हे ऑप्शन्स आहेत. ह्यातलं तुला काय पुढे न्यायचंय. पण डोंट स्टॉप एक्सपोजिंग. राइट. कार्यक्रमांना घेऊन जाणं, संगीत नाटकांना घेऊन जाणं, खूप वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शहरांमध्ये आर्टिस्टिक इव्हेंट्स होत असतात. हो. त्याला घेऊन गेलं, की कुठेतरी काहीतरी स्पार्क होतं, बरोबर. की सारंगी मी पहिल्यांदा ऐकली, काय मस्त, काय भारी आवाज येतो, हं. मला तसं वाजवायचंय. राइट. मग सारंगी कोण वाजवतं, काय होतं वगैरे कुठेतरी काहीतरी क्लिक होतं. तुम्ही बरोबर. एक्सपोजच आणि अगेन लाईव्ह एक्सपिरियन्स इज अ लाईव्ह एक्सपिरियन्स. खरंय. YouTube आणि त्यातनं तो अनुभव नाही OTTवर येणार. ते कनेक्ट नाही होत. बरोबर आहे. त्यामुळे जितकं तुम्ही लाईव्ह इव्हेंट्सना जाल, दे हं. हॅपन फॉर अ रिझन. राइट. त्याचा फायदा घ्या नक्की. आणि मुलांना पण सवय लावा. हं. सोशलायझेशन नुसतं रेस्टॉरंट्समध्ये, मल्टिप्लेक्सेसमध्ये जाण्यापेक्षा हं. क्रिएट आर्ट टुगेदर. हं. त्याला म्हणजे इट विल रिअली हेल्प नक्की. इन द होल पर्स्यूट. नक्की. आणि वाद्यांच्या बाबतीत, की मुलांना वाद्यांची ओळख करून द्यायला, बंगलोरमध्ये ॲक्च्युली इंडियन म्युझिक एक्सपिरियन्स म्हणून हं. एक म्युझियम आहे आणि त्याच्या थोड्याशा कंटेंटवर मी काम केलेलं आहे आणि तिथे खूप वाद्य आहेत, जुनी वाद्य, की पूर्वी कशी वाद्य पूर्वी जेव्हा प्लास्टिक नव्हतं, मेटल पण लिमिटेड फॉर्म्समध्ये होतं, तेव्हा कशी वाद्य, वुडन हं. इन्स्ट्रुमेंट्स कशी बनवली गेली. ती वाद्य तर आहेच, पण भारतातलं संगीत, हं. मग ते फोक असू दे, एकदम प्युअर क्लासिकल असू दे, वेदिक असू दे, हं. रिक्षावाल्याचं गाणं असू दे, हं. हं. पण आपण गाणं कुठे-कुठे ऐकतो, बरोबर. त्या सगळ्याचं एक डिस्प्ले आहे. मस्त. आणि त्यासोबत काय-काय एक झायलोफोन आहे, थोडी खेळणी आहेत म्युझिकल, की आपण पिलर रब करून कसं त्या बरोबर. व्हायब्रेशन्सनी साउंड जनरेट होतं. खूप सुंदर जागा आहे. तर हं. कधी बंगलोरला कोणी असलं किंवा गेलात तर नक्की ते बघा, की म्युझिक किती वेगवेगळ्या पद्धतींमध्ये आपल्या आयुष्यात असतं. त्याचा एक मस्त. खूप छान डिस्प्ले आहे तिथे. मस्त. म्हणजे हे अनुभव असे मुलांना आपण नक्की द्यायला हवेत नक्की. कारण आवर्जून. अगेन इट्स ऑल अबाउट गिव्हिंग देम एक्सपिरियन्सेस. बरोबर. त्यामुळे हे राहतं. म्हणजे मी माझ्या मुलाला जेव्हा म्युझियमला घेऊन गेले, की ते पुढचे 3-4 महिने चालू होतं, की तिथे जेव्हा त्या घोड्याचा असा आवाज आला, तेव्हा मला तो काहीतरी तो तसा ताल रिलेट झाला. असं खूप दिवस चालू होतं काय-काय. बरोबर. आणि त्यांची क्रिएटिव्हिटी जास्तीच असते आपल्यापेक्षा. खरंय. त्यामुळे ते इतकं छान लिंक करतात ना गोष्टी करंट त्यांच्या आजूबाजूच्या एन्व्हायर्नमेंटला. आपलं काम त्यांना ते दाखवणं, घेऊन जाणं करेक्ट. आहे. ते तेवढं करेक्ट. करणं गरजेचं आहे. येस. तू पण म्हणजे तू आई म्हणून सुद्धा तू संगीत शिकवतेस, सादर करतेस. तू असे मुलांबरोबरचे काही प्रयोग केलेले आहेस का? खूप केलेत. हं. हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे कारण तर माझ्या मुलाला शिकवताना ॲक्च्युली खूप आधी मला एका NGOमध्ये, धारवाडची एक NGO आहे, कालकेरी संगीत विद्यालय म्हणून. तर तिथे गरीब मुलांना हॉस्टेल आहे आणि तिथल्या फाउंडर्सची खूप इच्छा होती. म्हणजे ते फ्रान्सहून ॲक्च्युली इंडियात आले आणि भारतात आले संगीताच्या ओढीमुळे आणि त्यांना कळलं की इंडियन म्युझिक हे खूप कमी पॉकेट्समध्ये आहे. हं. धारवाडमध्ये होतं, कलकत्त्यात होतं, पुणे, मुंबई, दिल्ली वगैरे, वगैरे. पण द कॉमन इंडियन इज फार अवे फ्रॉम इंडियन क्लासिकल म्युझिक. बरोबर. असं तेव्हा जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा ही शाळा जी त्यांनी सेटअप केली, तेव्हा रेग्युलर शाळा आहे 10वी पर्यंत, पण प्रत्येक मुलाला तिथे गाणं शिकवतात. अरे वाह! प्रत्येक मुलाला कंपल्सरी आहे हं. गाणं शिकणं कितीतरी वर्षांसाठी आणि मग नंतर तुम्ही बरोबर. चूज करू शकता. तर त्यांनी मला अप्रोच केलं होतं करिक्युलम करायसाठी. हं.
आणि ती भयंकर अवघड गोष्ट आहे गाण्याचं करिक्युलम करणं. आणि प्रॉब्लेम असा व्हायचा की कोणतरी टीचर याचं बरं NGO खेडेगावातले, त्यामुळे टीचर्स खूप सोडून जायचे. मग नवीन टीचर आली की नवीन कॉम्पोजिशन, नवीन बंदिश, मग मुलांना काहीच त्याच्यात एक स्ट्रक्चर मिळत नव्हतं. म्हणून खरं मी विचार करायला लागले, लहान मुलांना गाणं काय शिकवायचं, कंटेंट काय द्यावं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की बडबड गीत आहेत ऑन वन हँड. ससा तो कसा की कापूस जसा, ही गाणी आपण गातो, नाचरे मुरा गातो. आणि मग डायरेक्ट ये री आली पिया बिना पहिल्या क्लासमध्ये हे शिकतो. पण तो खूप मोठा जर्नी आहे खरं, की नाचरे मुरा किंवा ससा तो ससावरनं एकदम बंदिश गाणं, त्याच्यात खूप मध्ये स्पेक्ट्रम मोठा गॅप आहे, मोठी खूप. म्हणून मी विचार केला. आणि दुसरं काय होतं ना, बंदिशी हे ॲक्च्युली मी US मध्ये होते तेव्हा गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षक म्हणून मी गेले होते. आणि एक बंदिश होती, संत प्रसाद मोहे जागी. सॅन्टा प्रसाद, मला किती वेळ सॅन्टा तिचं चालू होतं. तेव्हा लक्षात आलं की तिने संत SANTA लिहिलं होतं, म्हणून ती सॅन्टा म्हणून ते गात होती. मग मला लक्षात आलं की त्यांना काहीच माहिती नाही अर्थ शब्दांचा, जी बंदिश ते गात आहेत. मग अर्थ सांगायला मी लागले माझ्या स्टुडंट्सना की नाही, यू शुड नो व्हॉट यू आर सिंगिंग. असं एकदम मला हे झालं. तेव्हा अर्ध्याच्या वर बंदिशी सास ननद्याच्या भांडणांवर होते. रत्या कटत तारे गिन गिन, पैंजण वाजताय वगैरे वगैरे. मला वाटलं आपण आपल्या मुलांना हे का शिकवतोय. आणि मुलं हल्ली खूप प्रश्न विचारतात, विच इज अ गुड थिंग. पण मला उत्तर देताना हे सगळं समजवायचं नव्हतं ना, सौतन कोण आहे. सगळ्या बंदिशींमध्ये सौतन येते. म्हणून मला वाटलं की मुलांना कंटेंट देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी फुलवारी गीतो की नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यात माझा प्रयत्न असा होता की डे टू डे आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी, की सनराईज, जुगजुग गाडी, किंवा आई, किंवा गांधीजी, शाळेत आपण जे काय शिकतो, असे जे सोपे सोपे थीम्स आहेत. म्हणजे एक गाणं मी त्याच्यात केलं होतं, चंदा मामा गोल मटोल, कुछ तो बोल, अरे कुछ तो बोल, कल थे आधे आज हो गोल, खोल भी दो अब अपनी पोल, रात होते ही तुम आ जाते, संग साथ सितारे लाते, लेकिन दिन में कहाँ छुप जाते, कुछ तो बोल, कुछ तो बोल, कुछ तो बोल. मस्त. सोपी थीम आहे ना, की तू रात्री तर दिसतोस आणि कधी अर्धा कधी पूर्ण जातोस तरी कुठे दिवसा. मस्त. आणि मग हे आधी गाणं शिकवायचं. मग मुलांना विचारायचं की ह्याच्यात कुठले सूर होते. तर ते लगेच तर नाही सांगू शकणार, पण मग तुम्हाला ग्राफ काढता येईल का गाण्याचा, की चंदा मामा नुसता हात हलवा की सूर खाली आला का वर गेला. की मुलांना बरोबर कळतं की सेकंड सूर खाली होता. बरोबर. चंदा, हे त्यांच्याकडनं 3-4 वेळेला हातवारे करून घेतल्यावर मग सानी सारे सा सा प म प ध प प असं नोटेशन म्हणून घ्यायचं. मग हळूहळू त्यांना सांगायचं की हे जे काय तुम्ही गायलात तो एक थाट होता, ह्या थाटाचं नाव आहे खमाज. या खमाज थाटात नी कोमल आहे. बरोबर. कोमल म्हणजे काय, अर्धा सूर खाली आहे. असं जेव्हा आपण जर्नी घेतो ना, तेव्हा त्यांना ते मी वही घेऊन सारे ग म प ध नी कोमल अंडरलाईन हे गरज नाही, प्रेशर नाही आहे मुलांवर. पण ऍट द सेम टाइम बडबडगीत नाही आहे. बरोबर. इट इज लीडिंग देम टू राग संगीत. बरोबर. की मग मी कौन गली गयो शाम शाम, कुठल्या तरी मुलाला ते लक्षात येईल. शाम चंदा मामा, ते कुठेतरी काहीतरी लिंक होईल. बरोबर. की अरे हाच सूर बहुतेक त्या गाण्यात होता, मग ते खमाजमध्ये आहे का. ह्या ओव्हरऑल एक्सपिरियन्सनी ते गाणं त्यांच्या आयुष्यातलं बनेल. मस्त. नुसतं एका क्लासमध्ये जाऊन हे करून होत नाहीये. बरोबर. म्हणून क्लासिकलमध्ये इंटरेस्ट निर्माण होत नाही, असं माझं एक त्यासाठीचं हे पुस्तक आहे की जे थोडी मधली तयारी किंवा की म्हणजे माझा इंटेंट हे होता की आपल्याला मटेरियल पाहिजे. कारण मुलं जेव्हा शिकायला येतात, खूप टीचर्सचा हेच, किंवा टीचर्सचा आणि पेरेंट्सचा, की बरेचदा आता आपल्या नातेवाईकांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये आपण सगळे लहानपणी थोडंफार गाणं शिकलेलं असतो, त्यामुळे थोडंफार सारेगम कीबोर्डवर वाजवता येतं.
पण मुलांना डायरेक्ट कोचिंग क्लासला पाठवायची गरज नाहीये ना. बरोबर. जसं आपण थोडंसं घरी खेळायला लागतो आणि मग पाठवतो. ही अशी तयारी या पुस्तकातून करता तसं येईल. त्या म्हणजे मी नोटेशन दिलंय पुस्तकामध्ये मस्त. आणि ते बघून कीबोर्डवर आई बाबा थोडं वाजवून मुलांकडनं गाऊन घेऊ शकतात. QR कोड्स आहेत पुस्तकात. बरोबर. ते स्कॅन करून मस्त. तुम्ही ते गाणं ऐकू शकता. आणि दुसरं वाद्यांचा मध्ये विषय निघाला म्हणून मग मी पुस्तकांमध्ये काय केलंय 10 गाण्यांना 10 वेगळी वाद्य घेतली. सुंदर. त्या वाद्यांची पुस्तकात माहिती आहे हं. आणि मग ते स्कॅन केल्यावर ते वाद्य वाजेल. हं. म्हणजे मग अच्छा ह्याचा असा साऊंड असतो. हं. हे असोसिएशन पण होईल. मस्त. चिकू पिकूच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा ते पुस्तक आहे उपलब्ध. म्हणजे जर हो, कोणाला ऑर्डर करायचं असेल तर तेही करू शकतील. नक्कीच. चिकू पिकूच्या खूप आय थिंक इन लाईन विथ चिकू पिकूज फिलॉसॉफी आहे ते पुस्तक. तर नक्कीच. नक्की तुम्ही घेतलं नसलं तर घ्या नक्की येस. पुस्तक. आणि तसंच मग वर्कशॉप्स घेताना खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले जातात. हं. की फॉर एक्झाम्पल मी मध्ये ऑरोव्हिलमध्ये गेले होते आणि ऑरोव्हिलमध्ये खूप वेगवेगळ्या इंटरनॅशनल हां. कम्युनिटी आहे ती. तर गाणं शिकवणं भयंकर अवघड होतं कारण त्यांना तसं कंडिशनिंग नव्हतं इंडियन हं. म्युझिकचं. तर मी चिट्स केले होते. 12 सुरांचे 12 चिट्स आणि मग मुलांना एकेका मुलाला एक सूर दिला आणि मग हं. सांगितलं सा कोण आहे? मग हं. सा हात वर केला. त्या मुलाला सांगितलं तू सेंटरमध्ये उभा राहा. हं. तू प्रत्येक रागात तू आहेस. पाहिजेस. हां. यू आर एन एसेन्शियल हं. पार्ट. मग बाकी आता काहीतरी रे ग प ध सा असे तुम्ही एक ग्रुप फॉर्म करा. मग ही 5 मुलं कोण आहेत? ही भूप आहेत. सा रे ग प ध सा ही हा ग्रुप आहे. हं. हा काय ग्रुप आहे? सा ग म द नि सा सा नि ध म ग सा. हा ग्रुप मालकंस आहे. हं. ह्याच्यात ही वेगळी 5 सूर आहेत. म्हणजे भूपात होते ते मालकंसमध्ये नाही आहेत. वेगळेच 2 बरोबर. एंटिटीज आहेत. आता आपण भूप आणि मालकंस ऐकूयात. हं. भीमसेनजींचा, किशोरीताईंचा, जसराजींचा कोणाचा मस्त. तरी. आणि मग तुम्हाला इन्ग्रीडियंट्स कळले ह्या रागातले, की ह्याच्यात आपण काय बरोबर. सूर होते आणि ह्या रागात काय सूर होते. असं त्यांना थोडं फॅमिलराईज केलं ना, की खूप मजा येते. म्हणजे मस्त. खूप प्रश्न पण मग मुलांना पडतात. आणि ते सोडवता त्यांचीच क्युरिओसिटी मग म्हणजे मी वर्कशॉप घेते तेव्हा माझं नेहमी ऑब्जेक्टिव्ह हे असतं, की घरी जाऊन त्यांनी आई-वडिलांना सांगावं, आज YouTubeवर मला कोणाचा तरी राग ऐकायचा आहे. सुंदर. तर आय हॅव डन माय जॉब वेल. अगदी, असं. अगदी. आणि आय एम शुअर तू जसं सांगतेस ते एवढ्या इंटरेस्टिंगली घेत असशील, तू तर नक्कीच मुलांना ते होतं. फीडबॅक खूप छान येतो वर्कशॉप्सचा, की सुंदर. कधी नव्हे ते माझ्या मुलांनी सांगितलं, की "अरे, आपण हा राग ऐकूयात, ह्या येस. आर्टिस्टचं गाणं ऐकूयात." अगदी. खूप छान. आणखीन आई म्हणून माझा मुलगा 8 वर्षाचा आहे हं. आणि त्याला त्याच्या मनात इंटरेस्ट निर्माण करायसाठी खूप असंच लहानपणी खूप आम्ही काय-काय वेगवेगळ्या गोष्टी करायचो. त्यापैकी एक लॉकडाऊनमध्ये मला मल्हार रागांवर एक पॉडकास्ट करायची होती आणि ते करता माझा अभ्यास चालू होता, की ह्या मल्हारमध्ये हे सूर लागतात आणि तो ते सगळं ऐकत होता. त्याच्या सबकॉन्शियसली काय-काय चालू होतं आणि थोड्या दिवसांनी मी बघायला लागले, की तो बंदिशी गातोय हं. व्यवस्थित. त्याला म्हणजे आणि ते जंबल झालं होतं सगळं, ह्याची स्थायी, त्याचा अंतरा, असं सगळं त्याचे हे झालं होतं. मग मी त्याला म्हणलं, "चल आपण एक मल्हार बुक करूयात." हं. जे काय मल्हारचे प्रकार आहेत, अवघड होते सगळे, पण ते त्याला गंमत म्हणून मग मीरा मल्हार, गौड मल्हार, नट मल्हार, सूर मल्हार, मिया मल्हार, हं. आनंद मल्हार असे सगळे मल्हार मी त्याला लिहून दिले. आणि मग बंदिशीत जे काही शब्द असतील, की "बरस आता घन आयो." हं. मग आपण तसं चित्र काढूयात, हं. की एकदम खूप जोऱ्यांनी पाऊस पडतोय. मग कोयला की कूक सुनत हूक उठतं. मग कुठेतरी झाडावर कोकिळा बसली, त्याचं चित्र काढूयात. असं प्रत्येक बंदिशीत जे काय आम्हाला शब्द मिळेल त्याची आम्ही अशी बेसिक चित्र काढली आणि मग त्याचं बुक केलं आणि मग त्याला असंच गंमत म्हणजे त्याचा फोटो लावला पुस्तकाच्या मागे, ऑथर ऑफ धिस बुक, मल्हार बुक मस्त. म्हणून. मग तो ते पुस्तक घेऊन फिरायचा एकदम आणि मग तो म्हणजे खूप हे झाला होता, "तुला हा राग येतो का? तो राग येतो का? मला नट सुंदर. मल्हार येतो, मला सूर वाह! मल्हार येतो." असं म्हणजे छान. त्याला ते एकदम मजा वाटली, की मल्हार के प्रकार काय असतात. बरोबर. सो अशी म्हणजे खूप खूपच आहे. छान. म्हणजे करायला मस्त काय खूप तू आहे. इतके छान म्हणजे तू जे अनुभव सांगितलेत त्यावरून पण अशा पद्धतीने जर का मुलांपर्यंत संगीत पोचलं तर ते नक्कीच मनापासून आवडेल त्यांना. नक्कीच. आणि त्या दृष्टीने तू आज जे काही सगळे पॉइंट्स सांगितले त्याचा आम्ही नक्की विचार करू आणि मुलांना सहज अनुभव आणि जितक्या सहज जसं तू म्हणालीस की इतर विषय आहेत, शाळेतले विषय आहेत, ते जसे मुलांपर्यंत आपण जेवढ्या बरोबर. तऱ्हेने पोहोचवतो तसंच संगीताला सुद्धा महत्त्व देऊ. नक्कीच. पण याचा शेवट करताना मी असं म्हणेल की एक छानसं गाणं तू आम्हाला म्हणून दाखवावं कारण मध्ये मध्ये तू इतकं छान काही म्हणतेस तर ते ऐकत राहावं असं वाटतं.
नक्की. एक दिनकर कैकणींची रचना आहे लहान हं, मुलांसाठी. मला ती खूप आवडते. माझी आवडती रचना आहे. ती म्हणते, हं. साप 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 सा, साप 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 सा, एक सप्तक भी होती है 7 स्वरों की एक लड़ी, ऊपर जाते आरोही और लौटे अवरोही, सारे गम पधनी सानी धप मगरे, साप साप सा. खूपच छान. आणि तू आज आलीस आणि इतके वेगवेगळे मुद्दे तू या विषयावर आम्हाला सांगितलेस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. माय प्लेजर. येस. तुम्हाला पण आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. या संदर्भातले काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तुमच्या इतर मित्रपरिवारांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा आणि चिकू पिकूचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.